अतोनात शोकातून वैराग्याकडे नेणारी एक अद्भुत योग कथा आज ऐका. गोरक्षनाथ आणि भर्तरीनाथांची थरारक भेट. अध्याय 29. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा कमलाकांता चाणूर मर्दना वासुदेव सुता कंसारी तू जगत्राता वासुदेवा जगदीशा शेषशायी हलधर भ्राता भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जा रक्षण करता पाठीराका मिरवसी जैसा पांडवाचा पाठीराका तैसा मिरवसी मम दोंदिका भक्तिसार ग्रंथा कौतुका वाग्वरदा म्हणविसी. मागिले अध्यायी विरह स्थिती लाधली गाढत्वे भर्तरी प्रती पिंगले करता स्मशान क्षिती पूर्ण तप आचरला तया क्लेशाचे उद्देशी मित्रावरुणी दत्तापाशी श्रुत करुणी स्वस्थानासी येऊनिया पोहोचला. इतुके कथा सिंहावलोकनी चित्ती धरावी श्रोतेजनी या परी पुढे ग्रंथ मांडणी सिद्ध उदानी असावे. असो गर्भाद्रित मच्छिंद्रनाथ ठेवूनी गोरक्ष करावया तीर्थ महिलागी भ्रमत गिरनार प्रतिपातला तेथे भेटूनी दत्तात्रयासी भावे नमिले प्रेमराशी स्त्री दत्ते धरुनी हृदयासी आनंदाने उचंबळला. श्रीकरपत्ने मुखमंडन गोरक्षाचे कुरवाळूनी वदन निकट बैसविला हस्त धरून आलाई बलाई घेतसे मोहितवाणी पुसतसे त्याते म्हणे कोठे रे मच्छिंद्रनाथ तू सोडून निरपेक्ष त्याते महिलागी भ्रमतोसी. येरू सांगे पुन्हा नमून गर्भाद्री पर्वती मच्छिंद्रनंदन राहिलासे स्वसुखे करून जपजाप्या ते योजनिया मुहूर्तपूर्ण स्वसुखासी लाविले असे स्थिर नानासी मग मी नाना तीर्थ उद्देशी करिता आलो परियेसा. ऐसा वधोनी वृत्तांत या उपरी बोले अत्रिसुत वत्सा कार्य लागले माते त्या कार्याते संपादी तरी म्हणती कार्य कवन भर्तरी मम अनुग्रही नंदन तो स्वकांते करिता स्मशान 12 संवत्सर सेवितसे अन्नोदकाचा त्याग करून सेवोनी आहे तृणपर्ण कांता कांता चिंतन करून 12 वर्षे बैसला तरी तुवा जाऊन तेथे सावध करी युक्ती प्रयुक्ती सकळ दावी अशाश्वत आपुले पंथी मिरवावे त्यासी मी अनुग्रह जेव्हा दिदला तेव्हाची गुंतविला संकल्पाला की सोडून वैभव पंथाला नात्यपंथी मिरवेन मी तरी तया बोलासी जान दिवस लोटून गेले पूर्ण. मग जन्मापासून सकळ कथन भर्तरीच्या सांगितले समुच्चय गोष्ट एकोणी कथन मान तुकावी गोरक्षनंदन म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन हे तव आज्ञा यापरी माते असता मग भर्तरी लोहाते आणि न कनकता ही अशक्य नसे माते वार्ता अर्थ घडला सहजची. हे महाराजा तू कृपा घन वर्षलासी मम देहा कारण तय भर्तरी तरुते ज्ञानकन अनायासे कनसेची तव कृपा जवळी असता मग भर्तरी शुद्धेची कामवार्ता ही अशक्य नसे माते करिता तृप्त सिद्धी ते भिनवाया की तव काम कल्पतरू मम चिंतांगणी पावला विस्तारू तेथे भर्तरी हीनत्व विचारू दारिद्र्याचे उरेना तरी आता बोलतो प्रमाण कार्या पुले करून निदेईन ऐसे मनोनी वंदोनी चरण शीघ्रगती निघाला व्यान अस्त्र जपोनी होटी भाळी चर्चली भस्म चिमुटी मग व्यान मंत्र महिपाटी गमन करून निघाला लवता डोळ्याचे पाते शनी आला अवंतिके प्रत 50 योजने निमिषात शितीत लंघोनिया पातला तो गोरक्ष स्मशान निकट दुरोनी पाहे भर्तरी नेट तो सर्वांग दिसे अतिकृशवट अस्थिगत प्राण देखिला मुखी तितुकीच सहज ध्वनी म्हणे राम हे बरवी केली करणी आम्हा उभयतांची तुटी करोनी पिंगला नेली जवळीके ऐसे सहज ध्वनी ऐकोन पाहुनी तयाचे कृशपण परमचित्ती हळहळोन चकचकाव मानितसे चित्ती म्हणे आहा कठीण रावाचरे परत निर्वाण अस्थिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होऊनिया तरी ऐसा विरहत जयासी बाणला हे पूर्ण मानसी
तोवर पंगी वागवरासी कदा काळी मानिना परियाते आम्ही जे बोलो ते सकळ होय फोलू जैसा उधे शुधेला वेळू पळवा ते मिरवेना जैसा खापरासी परिस भेटे व्यर्थ होय यत्न पाट तेवी बोधिता बोध अचाट व्यर्थपणी मिरवेल की हिंग तरू अपार विपिनी त्यात मैला गरू स्थापिला वनी तया सुगंध लिप्त दुर्गंध वनी कदा काळी तुटेना की शर्करेचे आळी पाळी शक्रावणाच्या वेष्टील्या वेळी परी त्या कटुत्वपणा सकळी मधुरपणा मिरवेना की चतुराननाचे हस्तकमळी जन्मभर स्थापिले दरिद्र भाळी तै व्यवसाये करुणी नव्हाळी कदा काळी चालेना तरी आता विचार येता योजावा काही बोधरहिता जाते जैसी कामना स्थिता तैसी स्थिती वर्तावी की श्वफुचा चक्रवेडा नीट होण्या यत्न पाडा तेवी राव झाला वेळा शब्दबोध चालेना जैसा जो तैसाची होता स्थित मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवल्या कार्य प्राप्त घडोन येते सकळी का पहा राम शत्रुदानवा परी बिभीषण मिरवला भिन्न भावा तेने करुणी स्ववैभवा भंगू दिले नाहीच की बळीया रायाचे जिने त्यासी मिरवला तो वामन मात्र शत्रू फरशधर होऊन ताता समान वहिवटला तन्याय करून येथे रायासी ओपावे सर्व हित संतोष मिरवोनी अत्रिसुता कीर्ती ध्वज लावावा मग जावोनी अवंतिकेत कुल्लाळ गृही संचार करीत एक गाडगे आणून त्याते बाटली नाम ठेविले उपरी रंग चित्र विचित्र देवोनी रोगणी केले पवित्र मग ते चमक पाणी पात्र तेजा लागी दर्शवी पर्यंतरी पात्र कच्चेपणी वरी रंग दावी लखलो कोणी जेवी वाडी व ब्रह्मज्ञानी पर्यंतरी हिंगो बोलता ज्ञानी विशेष की प्रत्यक्ष मिळाला स्वरूपास ऐसे भासले तरी ओंफस तरी अंतरी हिंगो नवते मडके कच्चेपणी वरी सुडाळ दिसे रंग प्रकरणी असो गोरक्षनाथ ते घेऊनी स्मशान वाटिके पोहोचला भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वता ठेचेचे चिन्निमित्त करुणी नाथ भूमी लागी पडतसे अंग धरणी देत टाकून सोंगदावी मूर्छापणी त्या संधीत बाटली कवळून बाटली लागे नहाळी असो बाटली गेली फुटून मग सोंग मूर्छेचे सावरून भोवते पाहे विलोकन बाटली झाली शतचूर्ण तव ते देखिले शतचूर्ण मग उठता झाला आहा म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटले कैसी फुटली सुटू सकळ मिळवून तिचे खापर शोक करीतसे वारंवार ऊर्ध शब्दे गहिवर लोका माझी दाखवी म्हणे आहा माझी बाटली दैवे कैसी फुटून गेली आता ती माझी परम माऊली कोणी राणी धुंडाळू आहा माय गेलीस सोडोनी आता तुझसाठी वेचीन प्राण आहा विधात्या कैसे घडून आणले तुवा या ठाई आहा माझे माय बहिणी कैसी गेलीस सोडोनी दाही दिशा मज लागोनी ओस करोनी गेलीस माय गे माय या ठाई तू वाचली असती सापुले देही मी पावलो असतो मृत्यू प्रवाही त्यात कल्याण मानितो ऐसे शब्द राये ऐकून हास्य करी गदगदोन चित्ती मने पावलिया मरण मडक्यास मग काय करिता ऐसे अंदेशा आणोनी चित्ती हास्य वारंवार करी नृपती एरीकडे गोरक्ष स्थिती आरंभळे अट्टाहासे धरणी टाकोनी शरीर हृदय पिटी उभय करी आहा बाटली वागुत्तरी ऐसे म्हणून आरंभळे म्हणे तू गेलीस माय बहिणी परी माझे आटले सुदैवपणी आहा माझा वासरमणी अस्ताचळा गेलासे आहा बाटली माझे धन कोणे दुर्जने नेले हिरावून आहा बाटले तुझे वदन एकदा दावी मज लागी आहा बाटली परमधुर्जटी कोणी हिरावली मम अंधाची काठी ऐसे म्हणून वागवटी माय वदन दावी गे ऐसे म्हणून दीर्घरुदन करीत आहे अट्टाहासे करून परिराव भरत
तरी ते पाहून चित्ता माझी चाकाटे. हा पिंगला ऐसा घोष करीत बैसला, परी ते पाहून विसरला मनी आश्चर्य बहुमानी. म्हणे वेचिता दंबडी अडका, तयासाठी धरुनी अवांका. नाशवंत जाणे सर्वनिका, शोक केवी करतसे. ऐसे जलपून चित्ती निवांत बैसला तयेशिती. परी हुडहुडी तरु फलाप्रती शांतपणे राहिना. सुशब्द वाक्या अमृतपर सिंचिता झाला वागुत्तर. म्हणे योगी का चिंता तुर, शोक करिसी हे सांग. अरे वेचिता सापिका कवडी, मडके येईल पुन्हा आवडी. तयासाठी शोक परवडी, करसी काय हे मूर्खा. ऐसे उत्तर द्रुमाचे फळ, अर्थी ओपिता नृपाळ. यावरी गोरक्ष बाळ, बोलता झाला तयाते. म्हणे महाराजा कृपाळा, तू शोक करिसी कवन मेळा. तरी दुःखाब्दी शोक जाळा, प्रचिती पाहे आपुली. परी आहा पांतस्त तो प्रकाम, कंठी लागला जगाचा उगम. तरी त्या उभवोनी अनर्थधाम, सुख कैसे नांदेल. तरी आपणावरून नृपती, घ्यावी जगाची अर्थ प्रचिती. माझी बाटली फुटल्या शिती, दुःख जाणे मी एक. रावये कोणी वागुत्तरा, पुन्हा म्हणतसे एकीजे नरा. मम दुःखाचा दृष्टांत खरा, प्रचिती रूपी धरली त्वा. परी माझी पिंगला राणी, मान पावली जेवी सौदामिनी. हारपली जैसी सौदामिनी, परतोनी कैसी प्राप्त होय. शतानुशत मडकी मिळत, प्राप्त करुनी देईन क्षणात. पिंगले समान स्त्री रत्न, कैचे दुसरे मिळेल. यावरी गोरक्ष बोले वचन, तुझ्या पिंगला लक्षावधी जाण. प्राप्त करीन एक क्षण, पर्यायसी बाटली मिळेना. ऐसे कोणी नराधीप, म्हणे पिंगलेचे स्वरूप. गुणवंती गंभीर दीप, लक्षावधी दावीसी. तरी लक्षावधी पिंगला माते, आत्ताची दाखवी सद्गुरु भरते. तू ते बाटल्या शतानुशते, सिद्ध करीतो या ठाया. तरी तुझा चमत्कारू, दावी माते कल्पतरू. जैसा भूषण कृपा परू, गुरुसूत ते गहिवरला. तरी बा समान करणी, माते मिरवेल अंतःकरणी. ना तरी ढिसाळ बाटल्या वाणी, परी अर्थ हिंगूच दिसतसे. जैसे मृगजळाचे पाणी, परी अब्दी समान वाटे खाणी. परी तृषा कोडाचा वासरमणी, अस्ताचळी पाविना. की शुद्ध ओडंबरी घन, स्वर्गीहून करी गर्जन. परी तोयलेश मान, महिलागे आतळेना. की काजवा जो तो दिढवा दावी, तरी का तिमिरास तो आटवी. तेवी बोल फोल प्रवाही, मिरू नको योगेंद्रा. ऐसे एकता वचन, म्हणे राया नरेंद्रोत्तमा. पिंगला उदय लक्षावधीन, केलिया मज देसील काय. एरू म्हणे पिंगला नैना, दाविल्या पूर्वीन इच्छिली कामना. राज्य वैभव सुख सेवना, संकल्पीन तुझ लागी. ऐसे बोलता नरेंद्र पाळ, साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळ. एरू म्हणे पंचमंडळ, साक्षभूत असती बा. आणि अनलादी स्वर्ग सविता, जळ पाताळ जळमही मान्यता. हे साक्ष असती बादेकता, पशुपक्षी मृगाधिक. जरी मजन घडे बोला समान, तरी पूर्वज सर्व पावती हीन. स्वर्गवासी पावती पतन, नरकवास भोगिती. आणि शतजन्म रौकार, मही भोगीन वारंवार. जरी मीन ओपी राज्यसंभार, तुझ लागी महाराजा. ऐसे बोलून शपथपूर्वक, पुन्हा बोले शपथदायक. म्हणे महाराजा हे तपपाळक, बोला समान दाविकी. जरी या बोला समान राहणी, तू न दाखविसे माते नैनी. तरी नरक पावसील सहस्त्र जन्मी, विहित वाचे अनुतत्वे. ऐसी राजेंद्र बोले वाणी, सत्यार्थ म्हणतसे योग तरणी. मग कामिनी अस्त्र पिंगला नामी, प्रयोगाते उच्चारी. मग सहज करुणी ऊर्ध्व दृष्टी, फेकिता झाला भस्म चिमुटी. तव ते कामिनी अस्त्र पोटी, स्त्रिया कोटी उतरल्या. मुख्य पिंगला जी भस्म झाली, तीच अनंत मूर्ती धरुनी उतरली.
पाठी पोटी व्यापली सन्मुखोवी राहिली रायाच्या. राव पाहुनी पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप. सकळांसी बैसवणी आपणा समीप संसार खुणा पुसतरसे. परी त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता. सांगुनी उपरी बोध अर्था राया प्रती बोलती. म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम्मी विरहाचे शल्य बैसले अंतरा. परी अशाश्वताचा माथा भारा फुकटपणी वाहिला. म्या चित्ती करुणी तुमची प्रीती दाहून घेतले देहाप्रती. पुन्हा उदय गोरक्ष जती अनंत दृश्य पै केले तरी तुम्हा भावनी मिरवणे मज पुन्हा औनी. परी शेवटी मृत्यूपणाची काचणी तुम्ही आम्हा असेची. तरी राया मही भोजा आता संग सोडूनी माझा. मोक्ष मही तळी ध्वजा लावून या उभारी. या परी माझा कामचित्ती वरुणी आचरला संसार नीती. परी मुक्ती मोक्षाची मांदूस हाती चढणार नाही महाराजा. मी पिंगला तुमची कांता आचार आचरले पतिव्रता. तेने डौरवोनी श्रीवरे माथा दिदले हिता मज लागी. आता तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्रज्ञावंत. मी तुमची दासी तुम्हा संमत चालू शके महाराजा. ऐसे वदोनी निवांतपणी पिंगला बैसली राववेष्टोनी. परी तो चमत्कार पाहुनी विस्मय त्यासी वाटला. मग धावूनी गोरक्ष चरणी लोटू पाहे दंडवत अवनी. परी सर्वज्ञ गोरक्ष धरुनी पाणी राया प्रती बोलतसे. हे महाराज महिपाळ माझा गुरु जो मच्छिंद्र बाळ. मच्छिंद्र नामे प्रतापशीळ शिष्य आहे दत्ताचा. तरी यापूर्वी तुझ्या देही दत्तानुग्रह लाधला पाही. तरी तू मच्छिंद्र सहोदर मही गुरु माझा अससी की. तरी तू वंद्य आहेसी माते म्हणून नमना अनुचिता. तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असो की. तरी राया सद्गुरु भ्राता सांग की कामना केवी उद्भवली चित्ता. राज्य वैभवी संसार दुहिता पिंगला भोगू इच्छितसे. किंवा सोडून सकळ संपत्ती कामना विरह वैराग्य चित्ती. आचरू ऐसी बोधमती तरी स्थिती सांग की. जैसी कामना असे चित्ता तैसेची लाभेल तेज भरिता. ऐसे बोलता गोरक्षनाथा राव बोले उत्तर. म्हणे महाराजा द्वादश वरुषा बैसलो पिंगला उद्देशा. परी पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही की. तरी येऊनी त्वरिता तरित पिंगला दावल्या शतानुशत. तरी ऐसे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिसेना. मी पूर्वीच भ्रांती वेष्टिलो श्री गुरुचे हातापासून निसटलो परी कष्टलो संसार तापा माझारी. तरी आता कृपाघन दत्त दर्शनाचे अपार जीवन. मज चातका करी पान कृपाघना महाराजा. आता माते संसार राहणी राज्यवैभव सुखावणी. तुच्छ लागे योगधर्मी प्रतापाने हीनते. धन्य तू एक प्रत्ययास पिंगला दाविली चमत्कारास. जेवी आवडी कृपाळास कौरव दर्शना दाविले. तैसे पूर्ण कथेत दर्शन करवले माते तेथ. तरी मीन राहे भवभ्रांतीत वेष्टोनिया महाराजा. आता आचरेन पूर्ण योगा साधीन सकल कलांसी प्रयोगा. माझा स्वामी अनुसया कुशिगा रत्न माते दाविका. गोरक्ष म्हणे विरहे नृपाळा मनी वरिली आहे पिंगला. तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तू ते झाल्या महाराजा. तरी ती तुक्या भोगोनी आता संतुष्ट करी आपुल्या चित्ता. एरू म्हणे एकी करता दुःख तुके भोगले. मग लक्षावधी भोगून तयांचे दुःख आवरणन. कोणी भोगावे चंद्रार्क मान अवधी ते सांडोनिया. एक वृश्चिक दंशिल्या अंगा वेदना होती भोगा. त्यात लक्षानुलक्ष सुयोगा दंशिल्या काय सांगावे. तरी आता असो कैसे पुन्हा दृश्य करी पिंगलेस. आणि तू राज्य वैभवास सांभाळ करी महाराजा. तरी माझ्या स्वामीचे चरण आता दावी मज कारण. इतुका उपकार करून कीर्ती ध्वजा मिरवे का. मग अवश्य म्हणे गोरक्षसुत पुन्हा दृश्य पिंगला समस्त.
मग धरोनी भर्तरी नाथाचा हस्त नगरा माझी आणिला तेव्हा हर्ष समजता लोटिती झाली आनंद सरिता विक्रमरायाने माथा गोरक्ष चरणी ठेविला राये बैसोनी कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी मग जडोनिया पाणी गोरक्षकाते पुसतसे म्हणे महाराजा मम भ्राता पिंगला विरही पेटल्या चित्ता कैसा आणिला देहावरता तरी ती कथा सांगावी मग राया ते सकळ कथून तुष्ट केला मनोधर्म उपरी वैराग्य संकेत पाहून पुढील कार्य सांगितले परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ तुष्टतांची मिरवी मनोधर्म यावरी बोलता झाला वचन गोरक्षकांते ते धवा हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजिली युक्ती परी आपण एत षण्मास वस्ती भ्रात्या समवेत करावी म्हणाल तरी काय कारण तरी 12 वर्षे सोडिले अन्न तेने कृश शरीर होऊन प्राणडोळा उरलासे म्हणून आपणा विनंती पत्र पुढे वाढितो पवित्र तरी ते स्वादन्न सेवोनी चित्र मम मानसा पोसावे यावरी बोले गोरक्ष जती जाणता हे माझे चित्ती परिनेनो यावरी पुढे मती कैसी होईल रायाची त्याकरिता तप्ता तप्त देईन रायाचे हाती हित आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा ऐसे विक्रमा गोरक्ष बोलून प्रविष्ट झाले सकळा कारण 12 शतराण्या आदी करून वृत्तांत त्या ते समजला मग त्या सुख मानून चित्ती शोके युती विवळ होती गोरक्षाते शिव्या देती मेला मेला म्हणून या नाना वल्गना बोलती ऐसी म्हणती होता दृष्टी सरसी मेल्याने येऊनी घातले पासी दूरदेशा न्यावया तरी याचे जळो वदन नेतो आमचे सौभाग्य रत्न ऐसे म्हणून म्लान वदन रुदना ते दाविती असो या परी विक्रमाकरिता त्रिरांत्र झाला राहता मग भरतरी गोरक्ष उभयता निगते झाले तेथुनी राव विक्रमा आनंद चित्ती उभयता ते घेऊनी संगती बोळवीतसे अतिप्रीती गोरक्षाते वंदुनिया परिस्त्रियांचे कटकात थोर ओढवला आकांत शरीर टाकुनी भूमीवरते आरंभळती अट्टहासे आठवणी रायाचे निपुण गुण स्त्रिया करीती अट्टहासे रुदन म्हणती आमचा गेला प्राण राव शरीरी मिरवला एरीकडे गोरक्षनाथ भरतरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत गावाबाहेर पातले तो गोरक्ष पुसे भरतरी ते की राज्य वैभव अत्युद्भव यात मानस जरी गुंडाळत असेल तरी मज सांग ऐसे कुणी गोरक्ष वार्ता भरतरी बोले प्रांजळ अर्था हे महाराजा वैभव न लगे चित्ता योग आचरू वाटतसे राज्य वैभव कनक कामिनी वाटले नीच व मनाहुनी लक्ष लावोनी श्री गुरुचरणी प्रचिती होओनी वही वाटला मगा पुली शैली शिंगी कंथा झाला देता राया यशवंता भिक्षा झोळी घेऊनी हाता कुबडी फावडी ओपितसे ऐसिया सरंजामे करून रायासी बोलता झाला वचन वैभव मानसी वयवमना समान तरी प्रचित दावी का तरी संचरोनी अंतपुरात कामिनी तुझ्या 12 शत त्या परक्या मानोनी चित्तात भिक्षा मागुनी येईस मम दृष्टी ऐसे कोणी भरतरी नात अवश्य म्हणे काय आहे यात मग तैसाची उठून कृतांतवत अंतपुरात संचरला आदेश लक्ष निरंजन शब्द गाजवी सवालपण शिंगी सारंगी वाजवून स्त्रियांचे सदनी फिरतसे तो ते आधीच स्त्री कटक बैसले होते करीत शोक त्या उपरी पाहुनी रायाचे मुख आक्रंदती अट्टहासे एक धरणी परी लोळती एक कबरी केश तोडिती एक मृत्तिका मुखी घालिती मस्तका पटिते धरणी महिया फुटोनी कपाळ रुधिरे व्यक्त करीती बंबाळ एक उभय हस्ते वक्षस्थळ धबधबा पिटती ते एक रडती एक पडती एक शोके मूर्छित होती परिचारिका धावोनी हस्ती सावध करती तयाते एक म्हणी या राया समान
उपरी न देखो शतजन्म, आहारायाचे माईक धन, मायेऊन आगळीक. एक म्हणती आहाराव, कैसा मिटला आमचा भाव, आहा विधात्या आमचे दैव, कैसे दे रेखिले निज भाळा. जैवचा लागी गाय, एक घडी न टाकोनी जाय, त्याची नीती तोपतिराय. होय माया आमुचा, आगे स्नेहे करून एक शेनी, परमस्नेहाचे चांगुलपणी, किंचित को माईले पाहात वदनी, अर्थ पुसे तयाचा. पुसे परी इष्टार्था समान, राव पूर्ण करी स्नेहे करून, जैसी माय करी कन्ये कारण, तैसा लळा पाळीतसे. ऐसी माया जयाचे चित्ती, तो आता होऊनी निष्ठुर मती, कैसा जातसे शिती आम्हा शव करोनिया. तरी आता अर्थहीन राया जातात आमुचे प्राण, आम्हा निढळवाणी करून अघोर राणी सोडिसी. ऐसे म्हणून आरंभळती, उलथोनी महीवरती पडती, पुन्हा उठोनी रायासी पाहती, दैन्यवाणी शरीरे. मग म्हणती आहाजी राव, मिरवीत होतासी कैसा भाव, की मही लागी कामदेव, अवतार दुसरा दिसतसे. अहो राजाचे वैभव वर्णन, ठेंगणा वाटतसे सहस्त्र नयन, तो कृश शरीर दैन्यवाणा, भिक्षा मागे घरोघरी. ऐसे बोलुनी पाहत त्याते, पुन्हा सांडिते शरीराते, मग सकळ उठोनी रायाते, वेष्टन घातले स्त्रियांनी. म्हणते राया आम्हा सांडून दूर देशी, नको करू गमन, येथेची पाहुनी चंद्रवदन, तुष्ट होतो आम्ही की. तरी आता निस्पृह निराश, दाही दिशा पडल्या राया उदास, तरी मुक्त करूनी आमच्या प्राणास, पाऊल मग पुढे ठेवावे. ऐसे बोलता राया मनी, संचरला क्रोध द्विमर्धुनी, मग कुबडी उगारोनी, निघता झाला माघारा. परी तो गोरक्ष गुप्तहेर, पाहत होता चमत्कार, राव निघता तेजून स्त्रिया सत्वर, मान तुकावी गोरक्ष. असो भरतरी सहज स्थिती, निघता मागे त्या युवती, आरंभळोनी पाठी येती, नको जाऊ म्हणून या. आज 12 वर्षेपर्यंत बैसला होतासी स्मशानात, आता जोग आचरून करुणी वनात, तैसाची येते राहे का. परी तो राव सकळ सांडोन, गावाबाहेर आला परतोन, एरीकडे विक्रम उज्जैनी, स्त्रिया गेल्या स्वस्थाना. या परी गोरक्ष भरतरी नात, पुसोनी निघाले विक्रमाते, मग पदी पदी दुरावा होत, अर्धकोस पै गेले. एरीकडे विक्रम नृपती, परतोनी आला स्थाना प्रती, परी अट्टा हास्य पाहुनी अंतपुरा प्रती, संचार करिता पै झाला. मग माय बहिणी कन्या समान, सकळा तोषवी बोध करून, एरीकडे उभयजन मार्गाप्रती गमताती. परी कृश शरीरी भरतरी नात, अशक्य पद ठेवी कंठे नापत, मग व्यान अस्त्र भस्म चिमुटी, स्थापिता झाला गोरक्ष. मग ते भस्म चर्चिता भाळी, झडोन गेली अशक्त काजळी, मग क्षणपाती लावता डोळी, गिरनार पर्वती पोचला. तो जाता देखे अत्रिनंदन, पायी लोटले उभयजन, मग माये उभयता कवळून, वंदन इंदू कुरवाळी. म्हणे वत्सा गोरक्षनाथा, भरतरी करिता शिनवले तू ते, ऐसे म्हणून कुरवाळीत वारंवार मुखाते. त्याच प्रकरणी मोहस्थिती, राया भरतरी ते संपादिती, म्हणे वत्सा श्रम बहुती, आणिले थे ममवत्से. असलो स्थिती वृत्ती धृती, सकळा एकमेकांते घोटाळा, निवेदनी चित्ती संचेला, तोषाप्रती तरी वरितील. असो आता तुष्ट लक्षण, पुढील अध्यायी सांगेल धुंडी नंदन, मालू नरहरी कृपे करून, संतगणी मिरवला. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसोत भाविक चतुर, 29 माध्याय गोड हा. अध्याय 29 ओव्या 186. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार 29 माध्याय समाप्तः. या अध्यायाचे श्रवण किंवा पठन केल्याने क्षयरोगासारखे दीर्घ आजार शांत होतात. शरीरातील व मनातील सर्व प्रकारचे महाताप नष्ट होतात. अतिशय दुःख, शोक
आणि मोह यातून मनुष्याला मुक्ती मिळते, वैराग्य, भक्ती आणि सद्गती प्राप्त होते. फक्त वाचनेच नव्हे, मनापासून ऐकणे सुद्धा तेवढेच फलदायी आहे. ही वाचन सिरियल खास त्या भक्तांसाठी आहे जे प्रपंचाच्या व्यापात अडकलेले आहेत, ज्यांना वेळ काढून ग्रंथ वाचणे शक्य होत नाही, ज्यांना डोळ्यांचा त्रास, शारीरिक अडचणी किंवा अशक्तपणा आहे, पण तरीही मनापासून भक्ती करायची इच्छा आहे. अशा प्रत्येक भक्तासाठी ही दररोज एक अध्यायाची वाचन सिरियल आहे. तुम्ही फक्त ऐका आणि भक्तीचा लाभ घ्या. ही वाचन सिरियल सुरू ठेवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांना, आजारी व्यक्तींना, वृद्धांना शेअर करा. दररोज अध्याय ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा गोरक्षनाथ महाराज की जय, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही या वाचन सिरियलमध्ये सहभागी आहात. उद्या पुन्हा भेटू पुढील अध्यायासह. तोपर्यंत नामस्मरण करत रहा. जय गोरक्षनाथ, जय दत्तगुरु.